संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण झालेत। मात्र या प्रकरणाचा सुरुवातीपासून ज्यांनी पाठपुरावा केलाय त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या सध्या आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, आज 2 महिने पूर्ण झालेत, वेगवेगळे पुरावे तुम्ही दिले आणि विशेषतः तुमची आताची जी मागणी आहे ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा मागताय। विशेषतः त्यांचे कृषी क्षेत्रातला घोटाळा असेल, इतर पुरावे तुम्ही सादर केले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील भेटलेला आहात। आज तुमची नव्याने काय मागणी आहे आणि नव्याने कोणती पत्र तुम्ही कोणकोणत्या यंत्रणांना दिलेली आहेत? मी काल रात्री मुख्यमंत्री, अजित पवार, CBI, EOW, लोकायुक्त, इलेक्शन कमिशन, कॅग अशा या सगळ्या यंत्रणांना आणि चीफ सेक्रेटरीना अशा या सगळ्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात सगळेच्या सगळे डिटेल्स लिहिलेत। बरं, मी ही जी मागणी करते आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, ती एवढ्यासाठी करते आहे कारण 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक म्हणजे पहिल्याच दिवशी जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल मिळाले होते। त्या मोबाईलचा जो डेटा होता त्या डेटामध्ये असं सांगण्यात आलं होतं की एक बड्या नेत्याचं नाव आहे। मग तो बडा नेता कोण आहे ते आजपर्यंत त्याचा उलगडा झालेला नाही आहे। या व्यतिरिक्त 19 जूनला जी सातपुडा बंगल्यामध्ये जी बैठक झाली होती, जिथे अवादा कंपनीकडनं खंडणी मागण्यात आली होती, तर हे जे म्हटलं गेलं होतं ते सुरेश धस यांनी अगदी स्टेजवरून सगळ्यांच्या देखत, लाखो लोकांच्या देखत म्हटलं होतं। तर मग त्याची चौकशी आजपर्यंत का झाली नाही याची चौकशी झालेली दिसत नाही आहे। आणि मग या बड्या नेत्याला मुद्दाम प्रोटेक्ट केलं जात आहे की काय आणि त्यांचा याच्यात हात आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणं गरजेचं आहे। म्हणून मी एक ना एक अनेक मार्गांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करते। मग मी आधी त्यांचं सख्य कसं आहे ते दाखवलं, वाल्मिक कराड ते एकत्र कसे आहेत ते दाखवलं, कंपन्या एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहेत, दहशत एकत्र आहे, खंडणीची मागणीसुद्धा त्यांच्या बंगल्यातनं जर झाली असेल तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे। म्हणून मी हे सगळं पत्र जे लिहिलं आहे, माझी अपेक्षा आहे की लोकायुक्तांनी कृषी घोटाळ्याची चौकशी करावी आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी मी इलेक्शन कमिशनला ते पत्र लिहिलं आहे आणि त्यांना त्यांची मंत्रिपदच काय आमदारकीसुद्धा रद्द केली पाहिजे। मात्र सुरेश धस सुद्धा दुसऱ्या बाजूने या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत। त्यांनी मात्र म्हटलंय की मी स्वतः राजीनाम्याची मागणी करत नाहीये धनंजय मुंडेंच्या, तो सगळा अधिकार अजित पवारांच्या पक्षाचा आहे, ते निर्णय घेतील आणि आमचा पक्ष पॉझिटिव्ह बॉक्समध्ये आहे, आमचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये नाही, रॉंग बॉक्समध्ये असेल तर त्यांचा पक्ष असेल। नाही, हे बॉक्सेस मला काही खरंच कळत नाहीत कारण ते राजकारण्यांचे बॉक्सेस असतात। मला एकच बॉक्स कळतो तो न्यायाचा आहे। जे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आजपर्यंत न्याय मिळत नाही आहे, ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याचा उलगडा होत नाही आहे आणि त्यासाठी तर होण्यासाठी म्हणून मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करते आहे। कारण मला काहीच हौस नाही आहे खरं, धनंजय मुंडे असले काय नसले काय मला काय फरक पडतोय, पण आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ते तिथे आहेत तोपर्यंत खरं निघणार नाही। पदोपदी वाल्मिक कराडला प्रोटेक्ट केलं जाईल, पदोपदी जो खरा नेता आहे त्याचं नाव बाहेर येणार नाही। म्हणून मी हा लढा देते की हे सगळं खरं बाहेर आलं पाहिजे। पण एका बाजूने सुरेश धस, दुसऱ्या बाजूने तुम्ही दोघे जण सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत। मात्र दोघांच्या राजीनाम्याबाबतच्या भूमिका मात्र वेगवेगळ्या बघायला मिळत आहेत। काही राजकीय दबाव यामागे, काही बॅकडोर काही सुरू आहे? त्यांचं कदाचित असावं असा माझा अंदाज आहे कारण सगळेच पक्ष एकत्र आहेत, ते कोएलिशन गव्हर्नमेंट आहे त्यांचं, म्हणून त्यांच्यावर दबाव असेल तर मला माहीत नाही। मला न्याय मिळवून द्यायचा देशमुख कुटुंबाला, वैभवीला, त्यांच्या मुलाला आणि त्यासाठी जो लढा आहे त्यासाठी मला खात्रीने मी सांगते की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत न्याय नाही होणार आणि हे नक्की आहे। सुरेश धसांना काय आवाहन कराल तुम्ही? नाही, धसांना मी खरंच सांगते की हे सगळे पुरावे तुम्ही बघा। म्हणजे जो व्यक्ती ज्याला कॅरेक्टर नाही आहे, भ्रष्टाचार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत करतो असं तुम्हीच म्हणताय, खंडणी मागितली सातपुडा बंगल्यात असं तुम्हीच म्हणताय, मग तुम्ही राजीनाम्याची मागणी का करत नाही? तर करत नसाल तर ती कृपया करून करा अशी विनंती मी त्यांना आज करते। आणि मुख्यमंत्री आणि अजित पवारांना विनंती आहे की आता ही टोलवाटोलव बंद करा। जे मी पुरावे पाठवले आहेत अगदी ठोस आहेत आणि त्याच्यावर आता तरी चौकशी लावा आणि चौकशी सुरू असताना यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा ताबडतोब घ्यावा।
स्कॉर्पिओत सापडलेल्या त्या मोबाईलचं गौडबंगाल नेमकं काय आहे ते स्पष्ट होताना दिसत नाहीये. तुम्ही त्याचा देखील तुमच्या ट्विटमध्ये आज उल्लेख केलाय. पहिल्याच दिवशी जे मोबाईल मिळाले होते स्कॉर्पिओ गाडीत, अगदी 9 डिसेंबरला मिळालेले मोबाईल्स आहेत ते, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी ते फॉरेन्सिककडे पाठवले असं सांगण्यात आलं होतं. मग फॉरेन्सिकला आज 2 महिने पूर्ण झाले आणि किती वेळ लागणार आहे फॉरेन्सिकला त्याची चौकशी करायला आणि डेटा रिकवर करायला? अक्षरशः 24 तासाचं काम पण नाही आहे ते, आणि अगदी 4 लेवल 5 लेवलपर्यंत तो डेटा रिकवर होतो. पण 2 महिने झाले तरी होत नाही आहे का? कारण तिथे कोणाचं तरी नाव लपवायचं आहे. ते कोणाचं नाव आहे हेच जाणून घ्यायचं आहे जनतेला. आणि एवढंच नाही तर ती जी खंडणी मागितली गेली, जी सातपुडा बंगल्यावर व्यवहार झाला, कोणाचा बंगला होता तो? धनंजय मुंडेंचा. मग खंडणीत ते आहेत की नाहीत ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. पण जसं मी म्हणते की जोपर्यंत राजीनामा नाही तोपर्यंत हे येणार नाही बाहेर, आणि खरं बाहेर आलं पाहिजे. कुठलंही कोणाचंही सरकार असो, कितीही मित्र असोत, ते हे दाबलं गेलं नाही पाहिजे. म्हणूनच मी लढा देते. मात्र धस दुसऱ्या बाजूने म्हणतायत मोबाईल प्रकरणात की विष्णू चाटेने जो मोबाईल फेकलाय तर त्याचा काही तपासावर परिणाम होणार नाही, कंपन्या डेटा रिट्रीव्ह करतील. अनेक लोकांचे मोबाईल होते, त्याच्यात कृष्णा आंधळे होता, सुदर्शन घुळे होता, विष्णू चाटे होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला नाही आहे, पण जे स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले आहेत, मी त्याच्या डेटा रिट्रीव्हबद्दल बोलतेय. चाटेंचा त्यांनी फेकला असेल, तो मिळाला नाही, ते ठीक आहे, मी समजू शकते. पण जे मिळाले त्याचं काय, असा माझा प्रश्न आहे आज. स्कॉर्पिओमधल्या त्या 2 मोबाईलमध्ये काही विशेष डाटा होता असं तुमचा दावा आहे? माझा दावा नाही, सगळ्या माध्यमांनी ती बातमी चालवली होती की एका बड्या नेत्याचा फोन आला होता. मग तो बडा नेता कोण ते आज सगळ्यात कळलं नाही. हळूहळू त्या गोष्टीला लोक विसरून गेलेत. पण ते नाव बाहेर आलं पाहिजे, कोणाचा फोन होता हे बाहेर आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लपवल्या जात आहेत. जसं मी म्हटलं, सातपुडा बंगल्यावर गेलो ते अवादाचे लोक असं धस म्हणतात, मी नाही म्हणत आहे. जर ते म्हणतायत तर त्याच्यावर अवादाच्या लोकांची स्टेटमेंट्स घेतली गेली की नाही, जाहीर करा ना ती स्टेटमेंट्स. ती काही पब्लिक डोमेनमध्ये यायला हरकत नाही आहे. स्टेटमेंट्स बाहेर आली पाहिजे. आणि कोण होता तो नेता, धनंजय मुंडेंच्या सातपुड्या बंगल्यावरच ते झालं होतं की नाही, हे सगळं खरं खोटं कळायला नको आपल्याला. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. कॅमेरामन सुमेध सामंतशी पाठक, झी 24 तास, मुंबई.